गव्हर्नमेंटचं कुठलंही सर्टिफिकेट असो, मग त्यात इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल, तुमचं नॉन क्रिमिनल, इव्हन तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि आता बँकेचं स्टेटमेंट देखील. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर हा एक ऑप्शन नवीन भेटतो. जर तुम्ही मागील काही दिवसात बघितलं, जेव्हा डिजिटल सिग्नेचर अस्तित्वात नव्हतं, तेव्हा कुठलंही सर्टिफिकेट काढलं तर त्याच्यावर एक स्टॅम्प मारणं गरजेचं होतं त्या कन्सल्टंट ऑफिसरचा. म्हणजे तुम्ही बँकेतून घेतलं तर बँकेचा स्टॅम्प असणं, जर तुम्ही उत्पन्न दाखला, डोमिसाईल घेतला तर तहसीलदारचा किंवा कलेक्टरचा, असे वेगवेगळे स्टॅम्प असणं गरजेचं होतं. स्टॅम्प शिवाय आणि साईन शिवाय व्हॅलिड नसायचं ते, म्हणजे ते ओरिजिनल ग्राह्य धरलं जात नव्हतं. आज एक प्रणाली नवीन आली, ज्याच्यातून डिजिटल सिग्नेचर हे उदयास आलं, ज्याच्यातून तुम्हाला कुठल्याही स्टॅम्पची गरज नाहीये. भरपूर गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट असतात जे व्हॅलिड करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर हे कंपल्सरी असतं. त्या डिजिटल सिग्नेचरमध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. त्याबद्दल आपण नाही बोलणार आता फक्त आपण एखादा डॉक्युमेंट कुठल्याही गव्हर्नमेंटचं घेतलं तर डिजिटल सिग्नेचरच्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्क येतो. सर्टिफिकेट डाउनलोड केलं तर क्वेश्चन मार्क काय येतो आणि तो क्वेश्चन मार्क काढायचा कसा, याची स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती आपण देणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रोहन, स्वागत आहे आपल्या पूर्ण इन्फोटेकमध्ये. इथे मिळेल तुम्हाला पूर्ण माहिती मराठीमध्ये. जसं की आपण बघतो, जुन्या सर्टिफिकेटवर एक स्टॅम्प असायचा, तहसीलदार, कलेक्टर किंवा संबंधित त्या ऑथॉरिटीचा स्टॅम्प आणि साईनवरून ते सर्टिफिकेट किती ओरिजिनल आहे ते कळायचं आपल्याला. स्टॅम्प नसेल तर कुणी त्याला ग्राह्य धरलं जात नव्हतं. आता आला आहे डिजिटल सिग्नेचर, ज्याच्यामध्ये एक छोटीशी टिकमार्क असते ग्रीन कलरची, परंतु ती टिकमार्क खूप महत्त्वाची असते, ज्याच्यातून हे कळतं की ते डिजिटल सिग्नेचर ओके आहे आणि व्हॅलिड आहे. आता डिजिटल सिग्नेचरमध्ये प्रकार आहेत. तुमच्यासमोर मी सॅम्पल दाखवतो. डिजिटल सिग्नेचर आहे, त्याच्यावर जर तुम्ही माऊस नेला किंवा क्लिक केलं तर ते व्हेरिफिकेशनचा कुठलाही ऑप्शन येत नाही. म्हणजे ग्रीन टिकमार्क जे आहे ते त्यांनी लॉक करून दिलेलं आहे PDF मध्ये, ते व्हॅलिडेट करायची गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्ही 7/12 हे देखील बघितलं, डिजिटल 7/12 त्याच्यावर देखील टिकमार्क येतं, परंतु ते देखील व्हॅलिड करायचं गरज नाही. व्हॅलिड कुठं करायला लागतं तर तुमचा उत्पन्न दाखला, डोमिसाईल, नॉन क्रिमिनल किंवा एका बँकेचं स्टेटमेंट, या ठराविक गोष्टी आहेत, तिथं ते व्हॅलिडेट करणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही डाउनलोड केला आणि मोबाईलमध्ये ओपन केला तर क्वेश्चन मार्क येतो त्या ठिकाणी. तो क्वेश्चन मार्क काढायचा कसा आपल्याला, त्या क्वेश्चन मार्क तुम्ही क्लिक केलं तर व्हॅलिडेट ऑप्शन येतो लगेच, परंतु व्हॅलिडेटला क्लिक केलं तर ते व्हॅलिडेट होत नाही. गोल फिरून परत जागेवर क्वेश्चन मार्क येतो. ते प्रॉपरली कसं काढायचं तर तेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. त्यासाठी लागणार एक ॲडोब रीडर हे नावाचं सॉफ्टवेअर आहे, ज्या सॉफ्टवेअरची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल. नसेल तर गुगलला देखील तुम्ही सर्च केलं ॲडोब रीडर डाउनलोड म्हणून, तरी तुम्हाला ॲडोब रीडरचं सॉफ्टवेअर मिळून जाईल. हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर कोणतीही PDF ज्याचं तुम्हाला डिजिटल सिग्नेचर करायचं आहे ती ओपन करायची आहे. या सॉफ्टवेअरमधून ओपन विथ ॲडोब रीडर असं एक ऑप्शन घ्यायचं आहे. ॲडोब रीडरमध्ये ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला ते टिकमार्क दिसेल. टिकमार्क ते कुठेही असू शकते, खालच्या बाजूला, मध्ये असू शकते किंवा वरच्या बाजूला. प्रत्येक डॉक्युमेंटनुसार वेगवेगळे असू शकते, परंतु त्या क्वेश्चन मार्कला टिकमार्कमध्ये कन्वर्ट करण्याचा फॉर्मॅट एकच आहे. हे मोबाईलवर होणार नाही, लक्षात घ्या. हे फक्त पीसीवर किंवा लॅपटॉपवरच होतं, ज्याच्यामध्ये ॲडोब रीडर असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते ॲडोब रीडरमधून ओपन केलं डॉक्युमेंट ओपन केल्याबरोबर तुम्हाला क्वेश्चन मार्कला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याबरोबर तिथं व्हॅलिडेट एक ऑप्शन येतो आणि शेजारी तुम्हाला सिग्नेचर प्रॉपर्टी असं एक ऑप्शन आहे. या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये त्या सिग्नेचरचे डिटेल असणार आहे. आणि राईट साईडला एक 5 ऑप्शन आहेत, ज्याच्यामध्ये सेंट्रल एक ट्रस्ट नावाचा एक ऑप्शन आहे, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर खाली एक टिकमार्कचे 4-5 बॉक्स ओपन होतील. लक्षात घ्या, टिकमार्क 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप करायचे आहेत. जेवढे टिकमार्क तिथे ब्लँक आहेत त्या सगळ्या टिकमार्क तुम्हाला करायचं आहे. वरून खालीपर्यंत टिकमार्क करायला सुरुवात करा. वरील टिकमार्क केल्यानंतर खालील टिकमार्कचा ऑप्शन ओपन होईल. नंतर तो टिकमार्क केल्यानंतर त्याच्या खालील ऑप्शन ओपन होईल. 3-4 जे टिकमार्क असेल सगळे कंपल्सरी तुम्हाला टिकमार्क करणं गरजेचं आहे. ते टिकमार्क झाल्यानंतर ओके बटन क्लिक करा. परत एकदा व्हॅलिडेट ऑप्शनला या आणि त्या क्वेश्चन मार्कला परत क्लिक करा आणि व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करा. व्हॅलिडेट बटनवर क्लिक केल्याबरोबर तो क्वेश्चन मार्क निघून जाईल आणि टिक मार्क येईल. ह्या ग्रीन टिक मार्कच्या बॅक साईडला तुम्ही झूम करून बघितलं तर ते सिग्नेचर कोणत्या व्यक्तीचं आहे, जे कोणी ऑथॉरिटी असतील, तहसीलदार असो, बँक अधिकारी असो किंवा इतर कोणी ऑथॉरिटी, त्यांचं नाव असेल बॅकग्राऊंडला आणि त्याची डेट असेल सिग्नेचरची. आणि हे जेव्हा तुम्ही टिकमार्क करता त्याच व्यक्तीने कुठलाही सर्टिफिकेट जारी केलेलं असू द्या, परत तुम्ही जर तुमच्या त्याच लॅपटॉपमध्ये ॲडोब रीडरनं ओपन केलं तर पुढच्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन मार्क नाही येणार, कारण डिजिटल सिग्नेचर तुम्ही ॲडोब रीडरमध्ये व्हेरीफाय करून ऑलरेडी ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं नंतर कुठलेही डॉक्युमेंट येऊ द्या, तुम्हाला टिकमार्क कंपल्सरी येईल, क्वेश्चन मार्क येणार नाही. फक्त जर नवीन कुठले सिग्नेचर असेल त्या ठिकाणी मात्र तुम्हाला क्वेश्चन मार्क व्हॅलिडेट करून ग्रीन टिकमार्क करण्यासाठी ही प्रोसेस कंपल्सरी करावी लागेल. प्रत्येक वेळेस जेव्हा नवीन डॉक्युमेंट येतं, नवीन व्यक्तीच्या नावाचं सिग्नेचर,
तेव्हा ही प्रोसेस करणं कंपल्सरी असतं. जेव्हा ग्रीन टिक मार्क येईल तेव्हा त्याची तुम्हाला PDF बनवून घ्यायची आहे. कंट्रोल P म्हणजे प्रिंट करून त्याचे PDF मध्ये कन्वर्ट करून घ्या, ज्याची नॉर्मल कॉपी परत तयार होईल. सिग्नेचर दरवेळेस मागणार नाही आणि ती नॉर्मल कॉपी नंतर तुम्ही मोबाईलवर सेव्ह करा आणि कोणालाही पाठवा, म्हणजे ते टिक मार्क कंपल्सरी राहून जाईल. त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क येणार नाही. जर ही होती क्वेश्चन मार्क पासून टिक मार्क पर्यंत, ग्रीन टिक मार्क पर्यंत डिजिटल सिग्नेचर व्हॅलिडेट करण्याची प्रोसेस. जर तुम्हाला अजूनही कुठली अडचण असेल किंवा ह्या प्रोसेस नंतर कुठल्याही सिग्नेचर होत नसेल व्हेरीफाय, नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये त्याचा मेसेज टाकू शकता. आपण त्याला सोल्युशन द्यायचा प्रयत्न करू. आशा करतो ही माहिती तुम्हाला कळाली असेलच आणि ही माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं, चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.